यानंतर शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी। एकरकमी FRPवर साखर आयुक्तांनी ऊसाच्या पैशाच्या 20% रकमेची साखर शेतकऱ्यांना देण्याचा तोडगा काढलाय। साखर आयुक्तांचा तोडगा कारखानदारांना पटलाय, शेतकऱ्यांनी मात्र याच्यावर नाराजी व्यक्त केली। ऊसाच्या पैशांच्या मोबदल्यात शेतकऱ्यांना साखर, शेतकऱ्यांच्या वाट्याला 20% रकमेची साखर, एकरकमी FRPवर साखर आयुक्तांचा तोडगा। एकीकडे एकरकमी FRP न देणाऱ्या कारखान्यांवर कारवाईसाठी शेतकरी संघटना आक्रमक आहेत, तर दुसरीकडे आर्थिक अडचणीत असल्यामुळे एकरकमी FRP देणं शक्य नसल्याची भूमिका कारखानदारांनी घेतली आहे। कारखानदारांच्या शिष्टमंडळानं साखर आयुक्तांची भेट घेऊन 80% रक्कम देण्याची तयारी दर्शवली। शिवाय उर्वरित 20% रक्कम हातात पैसा येतील तसे देऊ अशी भूमिका घेतली। मात्र शेतकऱ्यांना एकरकमी FRP देणं कायद्यानं बंधनकारक आहे, अन्यथा साखर जप्तीची कारवाई होईल असं साखर आयुक्तांनी शिष्टमंडळाला बजावलं आहे। पण त्याचवेळी उर्वरित 20% रकमेच्या किमतीची साखर शेतकऱ्यांना देण्याची सूचनाही केली आहे। साखर वाटपाचा आयुक्तांचा प्रस्ताव शेतकरी गोड मानायला तयार नाहीत। साखर नको, पैसेच हवेत असा सूर शेतकऱ्यांनी अडवलाय। 20% साखर घ्यायची म्हटलं तर साधारणतः 3 ते 3.5 लाख रुपयाची साखर घ्यावी लागते। माझं छोटं कुटुंब आहे, 4-5 व्यक्तींचं कुटुंब असून एवढी साखर शक्य नाही, तरी हा निर्णय, शासनाचा निर्णय चुकीचा आहे। शेतकऱ्यांना जे 20% साखर घ्यायला सांगितलेले आहे, हा निर्णय अतिशय चुकीचा असून भविष्यात साखरेबरोबर कारखाना इतर बाय प्रॉडक्ट सुद्धा शेतकऱ्यांना कंपल्सरी घ्यायला सांगेल। तर साखर शेतकऱ्यांच्या घरामध्ये ढीग लागेल आणि जी पद्धत आजपर्यंत दूर असेल कांदा उत्पादकांची झाली, तीच परिस्थिती साखर धंद्याची होईल आणि त्यामुळे शेतकरी अडचणीत येईल। साखर कारखान्यांनी ऊसाच्या FRPची कोट्यवधींची रक्कम थकवली आहे, त्यामुळे आपल्या वाट्याला येणाऱ्या साखरेचं शेतकरी करणार काय हा प्रश्न अनुत्तरित आहे। अशा वेळी साखर आयुक्तांचा हा प्रस्ताव किती व्यवहारी ठरेल हे येणाऱ्या काळात दिसेल। गोपाळ मोटघरेसह मंगेश कचरे, साम TV, बारामती।